इराण इस्रायल युद्धामुळे पुढच्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये येणार मोठी हालचाल. जाणून घेऊयात अखेर सोने आणि चांदी किती स्वस्त होणार की महाग. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमधून एक मोठी बातमी आली आहे. त्यामुळे या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. अशातच जाणून घेऊयात सोने आणि चांदी दोन्हीच्या किमतींमध्ये किती मोठी घसरण आली आहे किंवा तेजी, आणि येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होईल की महाग. ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्येच देणार आहोत. याचबरोबर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या शहरात आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय चालले आहेत आणि सोने आणि चांदीचे भाव आणखी किती खाली जाऊ शकतात. कधीपर्यंत स्वस्त मिळेल सोने आणि गुंतवणूक करण्याची सर्वात योग्य वेळ कोणती राहील याची देखील संपूर्ण माहिती तुम्हाला इथेच मिळेल. तर जर तुम्ही येणाऱ्या दिवसात सोने किंवा चांदी खरेदी करू इच्छित असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून योग्य वेळी योग्य माहिती तुम्हाला मिळू शकेल. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न आहे. तुमच्या मते बाजारात सोन्याची योग्य किंमत काय असावी? खाली कमेंटमध्ये तुमचे मत नक्की लिहा. आणि जर तुम्ही अद्याप व्हिडिओला लाईक केले नसेल तर ताबडतोब करा, जेणेकरून रोज तुम्हाला सोने आणि चांदीचे ताजे भाव सर्वप्रथम मिळू शकतील. तर चला मित्रांनो, आज जाणून घेऊयात की आजच्या दिवशी सोने आणि चांदीचा ताजा दर काय चालला आहे. अशातच जाणून घेऊयात भारतीय सराफा बाजारानुसार आजचे चांदीचे ताजे भाव काय आहेत. आज 1 ग्राम चांदीचा भाव 280 रुपये आहे. 8 ग्राम चांदीचा भाव 2240 रुपये आहे. 10 ग्राम चांदीचा भाव 2800 रुपये आहे. 100 ग्राम चांदीचा भाव 28,000 रुपये आहे. आणि आज 1 किलो चांदीचा भाव 2,80,000 रुपये आहे. या आठवड्यात मोठ्या तेजीनंतर पुढच्या आठवड्यातही सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी तेजी पाहायला मिळू शकते. कारण इराण इस्रायल युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांदीची किंमत $100च्या जवळ गेली आहे. अशातच आता जाणून घेऊयात वरिष्ठ विश्लेषकांच्या मते येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होईल की महाग. मित्रांनो, यावेळी जगभरातील बाजारात हालचाल सुरू आहे. कारण बातमी येत आहे की युनायटेड स्टेट्स आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. ही बातमी येताच आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये वेगवान उसळी पाहायला मिळाली. रातोरात सोन्यामध्ये जोरदार हालचाल आली आणि चांदीनेही मजबूत तेजी दाखवली. प्रश्न हा आहे की अखेर ही तेजी किती टिकाऊ आहे आणि सोमवारी बाजार कोणत्या दिशेने उघडू शकतो. मित्रांनो, गेल्या काही आठवड्यापासून ओमान आणि जिनिव्हामध्ये सातत्याने चर्चा चालू होत्या. जगाला अपेक्षा होती की तणाव कमी होईल, परंतु जेव्हा बैठकांचा काही निकाल लागला नाही आणि अचानक हल्ला झाला, त्या बाजाराने याला एक मोठा भूराजकीय धोका म्हणून घेतले. जेव्हा जेव्हा जगात युद्ध किंवा युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते, गुंतवणूकदार सुरक्षित ठिकाणांकडे पळतात आणि त्याचा पर्याय नेहमीच सोने राहिले आहे. हेच कारण आहे की तणाव वाढताच सोन्याने वेगवान गती पकडली. रात्री आपण पाहिले की आंतरराष्ट्रीय बाजारात सोने $5,300च्या आसपास पोहोचले. ही पातळी खूप महत्त्वाची मानली जात आहे. जर हे इथे टिकले तर पुढे $5,450 ते $5,500 पर्यंतची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आपल्याला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की जितक्या वेगाने वॉर प्रीमियम जोडला जातो तितक्याच वेगाने तो बाहेर देखील पडू शकतो. जर अचानक काही सीजफायरची बातमी आली किंवा चर्चा पुन्हा सुरू झाली तर हे सोने खाली देखील घसरू शकते. खालच्या बाजूला $5,000ची पातळी एक मजबूत पाया मानला जात आहे. भारतीय बाजारात चांदीने 2,75,000च्या आसपास चांगली उसळी दाखवली आहे. जर चांदीने 2,80,000 रुपयाची पातळी ओलांडली तर 3 लाखांच्या वरच्या पातळ्या देखील शक्य होऊ शकतात. परंतु खालच्या बाजूला 2,60,000 ते 2,64,000चे क्षेत्र एक मजबूत आधार म्हणून पाहिले जात आहे. जोपर्यंत बाजार याच्या वर आहे तोपर्यंत साईडवेज ते हायर ट्रेंड मानला जाऊ शकतो. तथापि गेल्या महिन्यात अनेक गुंतवणूकदार उच्च किमतींवर खरेदी करून अडकले आहेत, म्हणून प्रत्येक तेजीत नफा वसुली देखील पाहायला मिळू शकते. आता बोलूयात भारतीय बाजाराविषयी. तर येथेही MCX वर सोन्याने जबरदस्त बळकटी दाखवली आहे. अलीकडच्या खालच्या पातळ्यांवरून बाजाराने चांगलाच रिव्हर्स दिला आहे. जोपर्यंत 1,55,000च्या आसपासचा आधार तुटत नाही तोपर्यंत ट्रेंडला सकारात्मक मानले जाऊ शकते. वरच्या बाजूला 1,66,000 रुपयांची पातळी ओलांडताच तेजी आणखी मजबूत होऊ शकते आणि मोठे लक्ष्य उघडू शकतात. बाजारात चर्चा तर इथेपर्यंत होऊ लागली आहे की जागतिक परिस्थिती दीर्घकाळ तणावपूर्ण राहिली तर सोने येणाऱ्या महिन्यात नव्या ऐतिहासिक पातळ्यांकडे जाऊ शकते. परंतु मित्रांनो, इथे सर्वात मोठी गोष्ट जी समजून घेण्याची आहे ती आहे गुंतवणूकदारांची मनस्थिती. अनेकदा पाहिले गेले आहे की जेव्हा तेजी तयार होते तेव्हा किरकोळ गुंतवणूकदार भीतीने किंवा लोभात येऊन उच्च किमतींवर खरेदी करतात आणि जेव्हा घसरण येते तेव्हा घाबरून विकतात. हेच कारण आहे की बहुतेक लोक ट्रेंडच्या उलट अडकतात.
यावेळी बाजारात दोन प्रकारचे लोक आहेत. एक ते जे मागील रॅलीत सामील होऊ शकले नाहीत आणि आता फोमो म्हणजेच भीतीमुळे तेजीत उडी घेऊ इच्छितात. दुसरे ते ज्यांनी मागील घसरणीत तोटा सहन केला आणि आता खूप सावधपणे पावले टाकू इच्छितात. दोन्ही परिस्थितींमध्ये संतुलन आवश्यक आहे. आता बघूयात चांदीच्या बाबतीत काय चाललंय. तर चांदीनेही उत्कृष्ट हालचाल दाखवली आहे. $93 पातळी एक महत्त्वाचा प्रतिकार होता आणि त्यावर टेकण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर हे $100 वर स्थिर झाले तर बाजारात नवीन ऊर्जा येऊ शकते. परंतु आपल्याला हे विसरून चालणार नाही की चांदी फक्त मौल्यवान धातू नाही, तर एक औद्योगिक धातू देखील आहे. जर युद्ध दीर्घकाळ चालले आणि जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंद झाली तर औद्योगिक मागणी प्रभावित होऊ शकते. अशात चांदीची तेजी सोन्या इतकी स्थिर राहू शकत नाही. याचबरोबर आता जाणून घेऊयात आज भारतीय सराफा बाजारानुसार 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. आज 18 कॅरेट सोन्याच्या ताज्या भावांबद्दल बोलायचे झाले तर आज 1 ग्रॅम सोन्याचा भाव 13,200 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,05,600 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,32,000 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 13,20,000 रुपये आहे. आता जाणून घेऊयात मित्रांनो आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव. मित्रांनो, या संपूर्ण वातावरणात सर्वात आवश्यक आहे ते जोखीम व्यवस्थापन. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर ETFद्वारे हळूहळू गुंतवणूक करणे समजदारी असू शकते. जर तुम्ही अल्पकालीन ट्रेडर असाल तर स्टॉप लॉस आणि पोझिशन सायझिंगवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. बाजारात संधी नक्कीच आहे, परंतु रणनीतीशिवाय पावले उचलणे धोकादायक असू शकते. आता प्रश्न आहे की सोमवारी बाजार कसा उघडेल. जर आठवड्याच्या शेवटी तणाव आणखी वाढला आणि शांतता वाढतेची काही बातमी आली नाही तर शक्यता आहे की बाजार सकारात्मक गॅपसह उघडेल. गोल्ड आणि सिल्वरमध्येही आणखी एक वेगवान उसळी पाहायला मिळू शकते. परंतु जर अचानक काही राजनैतिक उपाय निघाला तर तितक्याच वेगाने घसरण देखील येऊ शकते. म्हणून यावेळी उत्साहासोबतच सावधगिरी देखील आवश्यक आहे. एकूणच परिस्थिती स्पष्ट आहे की भूराजकीय तणावाने सोने आणि चांदीला मजबूत पाया दिला आहे. गोल्ड सध्या सुरक्षित गुंतवणुकीचा पहिला पर्याय बनला आहे, तर सिल्वरमध्ये अधिक चढ उतार पाहायला मिळू शकतात. गुंतवणूकदारांनी भावनांमध्ये वाहून न जाण्याऐवजी योजना करून चालले पाहिजे. बाजार संधी देते, परंतु धीर आणि शिस्त हीच खरी कमाई करून देतात. तर मित्रांनो, सध्या लक्ष ठेवा आंतरराष्ट्रीय घडामोडींवर, विशेषतः डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणांवर आणि मध्य पूर्वेच्या परिस्थितीवर, कारण तिथूनच पुढचा मोठा संकेत येणार आहे. अपेक्षा आहे की या चर्चेतून तुमच्या मनात उठणाऱ्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळाली असतील. सोबतच जाणून घेऊयात आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चालले आहेत. आज भारतीय सराफा बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव 15,600 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,24,800 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,56,000 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 15,60,000 रुपये आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे आणि ही तेजी जागतिक अनिश्चिततेमुळे आली आहे. कारण इस्रायल आणि इराणमध्ये सातत्याने युद्ध तीव्र होत आहे आणि सोबतच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही तणाव सुरू आहे. आणि जर काही सकारात्मक बातमी आली तर पुढच्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण देखील पाहायला मिळू शकते. अशातच जर तुम्ही सोने आणि चांदीत गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करू इच्छित असाल तर कृपया धीर राखा. याचबरोबर आता जाणून घेऊयात मित्रांनो आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चाललेत. त्यापूर्वी सर्व ग्राहकांना आमचा सल्ला आहे की जेव्हा तुम्ही सोने चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा नेहमी तपासून सोने चांदी खरेदी करा. सोबतच लक्षात ठेवा की तुम्ही जे काही सोने चांदी खरेदी करता त्यावर हॉलमार्क दिलेला असावा आणि हॉलमार्क पाहूनच सोने चांदी खरेदी करा, कारण यावरून सोने चांदीच्या शुद्धतेची ओळख करता येते. यासोबतच तुम्हाला सांगायचे आहे की या व्हिडिओमध्ये सोने चांदीचे होलसेलचे भाव सांगितले गेले आहेत, म्हणून सोने चांदीच्या भावावर तुम्हाला 3% GST आणि मेकिंग चार्ज वेगळे द्यावे लागतील. आज 24 कॅरेटच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव 16,200 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,29,600 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,62,000 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 16,20,000 रुपये आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी उसळी किंवा मोठी घसरण देखील पाहायला मिळू शकते, कारण अनेक देशांमध्ये सातत्याने तणाव कायम आहे, ज्याचा थेट परिणाम सोने चांदीच्या किमतीवर पाहायला मिळत आहे. दरम्यान या सगळ्या परिस्थितीवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.